ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील आदर्श शिक्षण संस्था या शाळेतील 2 चिमुरड्या मुलींच्यावर जो लैंगिक अत्याचार त्या शाळेतील एका कर्मचाऱ्याने केला आणि त्यानंतर 4-5 दिवस उलटून गेले तरी शाळेने या प्रकाराचं गांभीर्य ओळखलं नाही, पोलिसांकडे तक्रार दिली नाही आणि ज्या वेळेला पोलिसांकडे ही तक्रार त्या मुलीच्या आईने की ज्या मुलीच्या आई ही गरोदर असताना सुद्धा 11 तास त्यांना पोलीस स्टेशनमध्ये बसून ठेवलं आणि त्या 2 चिमुरड्या मुलींच्यावर जो झालेला अत्याचार आहे या संदर्भामध्ये FIR सुद्धा नोंदवून घेण्यास पोलिसांनी उशीर केला। या घटनेचे तीव्र पडसाद हे बदलापूरला त्या ठिकाणी पाहिलं की अलीकडच्या काळामध्ये 10 तास रेल्वे रोकोचं आंदोलन, हजारोच्या संख्येने एवढे नागरिक ज्याला तिथे जमा झाले, हे आंदोलन कुठल्याही पक्षाचं नव्हतं, कुठल्याही नेत्याचं नव्हतं, तर ज्या भावना लोकांच्या होत्या, जो संताप होता, हे अमानवी कृत्य ज्या नराधमाने केलं त्याला पाठीशी घालण्याचं काम त्या भागातले कार्यकर्ते किंवा जी जनता आहे ते म्हणतात की ही जी संस्था आहे ही एका विशिष्ट अशा RSS किंवा भाजप या समुदायाशी संबंधित होती आणि त्याचे जे मुख्य होते आपटे नावाचे, त्यांनी तिथलं CCTV फुटेज असेल किंवा जो पुरावा असेल तो सुद्धा नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे, अशी चर्चा त्या भागातील नागरिक व्यक्त करीत होते। मी आज आपल्या सर्व पुणेकरांना विनंती करतो की उद्या 24 तारखेला महाराष्ट्र बंदचं आवाहन हे काही राजकीय पक्षांनी केलेलं आवाहन नाही आहे, तर हे महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेने दिलेलं आवाहन आहे। मी आपल्याला विनंती करतो की उद्याच्या या कृत्याचा, या अमानवी कृत्याचा, ही जी एक उक्ती आहे त्या विकृतीच्या विरोधामध्ये आपण सर्व पुणेकरांनी उद्याच्या बंदमध्ये स्वयंस्फूर्तीने सहभाग घेऊन हा बंद यशस्वी करावा। आज त्यासाठी मी सकाळी कष्टकरीचे नेते डॉक्टर बाबा आढाव यांची भेट घेऊन त्यांना विनंती केली। त्यांनी स्वतःहून सांगितलं की एखादा ज्यावेळेला प्रसंग घडतो हा प्रसंग त्या क्षेत्रापुरता मर्यादित नसतो, तर ती झालेली घटना ही महाराष्ट्रभर लोकांच्या तीव्र संताप आहे आणि यासाठी स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधींनी हरताळ असेल म्हणजेच बंद असेल हे आंदोलन केलं होतं। आज त्याच आंदोलनाची गरज आहे असं म्हणून त्यांनी पाठिंबा दिलाय। पुणे मर्चंट चेंबर असेल, पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती, फळ मार्केट असेल, भाजी मार्केट असेल, त्याचबरोबर पुणे व्यापारी महासंघ असेल, या सर्वांच्या पदाधिकाऱ्यांशी मी बोललेलो आहे। रिक्षा पंचायतीवाल्यांशी मी बोललो, त्यांनी सांगितलं की आम्हाला याच्यामध्ये कसं सहभागी होता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करू, निश्चितपणे काळ्या फिती लावू आणि सर्व पुणेकरातील जे व्यापारी संघटना असतील, सर्व भागातील नागरिक असतील, शाळा असेल, वाहतूक असेल, सर्वांनी या बंदमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतलेला आहे। मी पुन्हा एकदा पुणेकरांना आवाहन करतो की या सरकार जे आहे ते बहिर सरकार आहे, हे आंधळ सरकार आहे। या राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था ही पूर्णपणे ढासळलेली आहे आणि या सरकारचा निषेध करण्यासाठी आणि आमच्या मुली, आमच्या भगिनी यांना वाचवण्यासाठी उद्याच्या बंदमध्ये आपण सहभागी व्हा।